आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरात घर घेत असाल तर सावधान। घर घेत असताना बांधकाम व्यावसायिकाची पार्श्वभूमी त्याचबरोबर पैसे भरून आपल्याला घर मिळेल का याची चौकशी करूनच मग घर घ्या, अन्यथा घराचा ताबा मिळवण्यासाठी अनेक वर्ष ही अशी संघर्ष करण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते। बदलापुरात द चॅलेट एव्हेन्यू या गृहसंकुलात स्वप्नातलं घर घेण्यासाठी रहिवाशांनी बिल्डरला पैसे दिले। 2016 साली त्यांनी घर बुक केलं होतं, तर 2018 साली त्यांना घराचा ताबा मिळणार होता। मात्र आता 2025 साल उजाडलं तरी त्यांना घराचा ताबा घेण्यासाठी असा संघर्ष करावा लागतोय। या सदनिकाधारकांचे घर घेण्यासाठी ठरलेल्या रकमेप्रमाणे काही रक्कम बांधकाम व्यावसायिकाला देणं बाकी आहे। मात्र ॲग्रीमेंटनुसार ठरलेल्या रकमेपेक्षा बांधकाम व्यावसायिक खूप जास्त पैसे मागत असल्याचा आरोप सदनिकाधारकांनी केलाय। अमिता मुकेश शिंदे, आम्ही इथं आमचा हक्काचं घर मिळवण्यासाठी जमलेलो आहोत। बिल्डर आम्हाला ताबा देत नाही। गेल्या 8-9 वर्ष आम्ही ताब्यासाठी त्याच्यासाठी भांडतोय, पण तो काय तयार नाही आणि एक्स्ट्रा पैसे मागतोय तो आमच्याकडे। रजिस्ट्रेशनची अमाउंट तुमची घर तुम्हाला किती मध्ये मिळणार होतं आणि आता तो बिल्डर एक्स्ट्रा पैसे किती मागतोय तुमच्याकडे? आम्हाला 15 मध्ये घर मिळणार होतं, 15-50 मध्ये, आणि आता जास्तीत जास्त 22 लाख एकूण मिळून बोलते तो। वारंवार बांधकाम व्यावसायिकाकडे पाठपुरावा करून देखील या सदनिकाधारकांना आपलं स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। मग त्यांनी आपल्या घराचा ताबा घेण्यासाठी इमारतीच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत घर मिळणार नाही तोपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्णय यातील काही सदनिकाधारकांनी घेतला। बिल्डर भेटत नसल्यामुळे बिल्डर आमच्याशी काही संपर्कातच नाही। आम्ही बोलवतो त्याला, जे काही असेल राहिलेले आमचे ॲज पर ॲग्रीमेंटनुसार पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, पण बिल्डर यायला तयार नाही। तो आमच्याकडे एक्स्ट्रा पैशाची मागणी करतोय, 7, 7.5, 8 लाख त्याच्या मर्जीप्रमाणे, पण आम्ही नाही देऊ शकतो तेवढी। त्याला असं सांगितलं की जिथपर्यंत तो बोलतोय की तुम्ही या आणि आमच्या माणसाकडे पैसे देऊन जा। तो स्वतः प्रत्यक्षात येतच नाही। त्यामुळे आता येत नसल्यामुळे आमचा आज नाईलाज झाला। आज आम्ही स्वतः बिल्डिंगच्या इथे आलो ताबा घेण्यासाठी। तर माणसाकडनं चावी घेतली तरी पण आम्हाला त्याच्याकडनं भीती आहे की तो आम्हाला मारहाण करेल किंवा काहीतरी आमच्यावरती कोणता तरी गुन्हा आमच्यावरती दाखल करेल। मग त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला की आम्ही फ्लॅटमध्ये नाही जात आहेत। आम्ही या बिल्डिंगच्या गेट समोरच आता बसून राहतो, जिथपर्यंत तो लिगली आम्हाला घराचा ताबा देत नाही, पोजेशन लेटर देत नाही, तोपर्यंत मी माझा अन्नाचा त्याग करणार आहे। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सदनिकाधारकांना 30 दिवसांच्या आत नियमानुसार ठरलेले पैसे अदा करून त्यांना घराचा ताबा देण्यासंदर्भात निर्णय झाला। यामध्ये पोलिसांच्या झालेल्या बैठकीत सदनिकाधारकांची कमिटी तयार करून ॲग्रीमेंटमध्ये लिहिल्याप्रमाणे सदनिकाधारकांना पैसे द्यावे लागतील। मात्र मी सदनिकाधारकांकडून कोणतेही जास्तीचे पैसे घेतलेले नाहीत। तसेच पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सदनिकाधारक आणि माझ्यामध्ये समझोता झाल्याचं बांधकाम व्यावसायिकानं सांगितलं। क्लायंट सर्व बोलत नाही, मी काही लोक होते यामध्ये सर तसे नाही, पण काही लोक स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा पैसा जे आहे ते पण ॲग्रीमेंट व्हॅल्यूमध्ये दाखवत होते। ते पण पैसा मला दिला, मी ते पैसे मी ॲडव्होकेटला दिलाय, बरोबर, आणि ॲडव्होकेटला दिलाय तर त्याचा म्हणजे कसं झालं की म्हणजे तो स्टॅम्प गव्हर्नमेंटकडे गेलाय, पण काही लोक ते पैसे पण ॲग्रीमेंटमध्ये लावत आहे। तर हे पण आमचं बोलणं झालं आहे। तर आम्ही कमिटी गठीत केली आहे। 3 आमच्या जे लोकांनी सोसायटीमध्ये लोकांनी पोझिशन घेतलं ते असणार आणि जे 3 लोक जे त्यांचे जे असणार, बरोबर, ते भेटून बरोबर जे एक्सपर ॲग्रीमेंट प्रमाणे जे लिहिलं गेलं असे आहे, बरोबर, म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स वॅट सोडून, बरोबर, ते त्यांना पैसे द्यायचे आहे। आणि जे काय GST आता या टायमाला लागेल ते गव्हर्नमेंटला जाणार आहे। आम्हाला पण चेक नको, ते गव्हर्नमेंट GST डिपार्टमेंटला द्यायचा चेक, ते सर्व गोष्टी। तर हे तोडगा निघाला आहे आणि आम्ही सेटलमेंट त्यासाठी केलं आहे। दुसरीकडे सदनिकाधारकांच्या पाठीशी मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेनवरकर आणि तिथले काही स्थानिक नागरिक खंबीरपणे उभे राहिले होते। परप्रांतीय बांधकाम व्यावसायिक मराठी माणसाला त्रास देत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही। नियमानुसार प्रत्येक सदनिकाधारकाला घराचा ताबा द्यावा अशी मागणी संगीता चेंदोरकर यांनी केली। आपल्याला माहितीच असेल की जे नागरिक इथे बसलेले आहेत ते स्वतःच्या हक्काच्या घरासाठी भांडत आहेत आणि बिल्डर जो आहे तो उत्तर भारतीय आहे। परप्रांतीय जर लोक मराठी माणसाला जर त्रास देत असतील, सर्वसामान्य कुटुंबातली ही लोक आहेत आणि स्वतःचं हक्काचं घर असावं म्हणून जी पुंजी जी आयुष्याची आहे ती त्यांनी लावलेली आहे, आणि जर त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं नाही तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू। कारण मराठी माणसावरती अन्याय हा आज आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळं चालू झालेलं आहे आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे। यासाठी म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू।
आणि मी स्थानिक आणि माझ्या शेजारी असल्या कारणाने हा विषय आम्ही लावून धरणार आहोत. काही समाजसेवक आमच्या सोबत आहोत आणि याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. मग ती कुठली हद्द पार करायला लागली तरी आम्ही थांबणार नाही. हे आमचा शब्द आहे, शब्द घ्यायला मागं नाही. दरम्यान हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर घर घेताना प्रत्येक व्यक्तीनं किती काळजी घेतली पाहिजे याची शिकवण प्रत्येकालाच मिळाली असेल एवढं मात्र नक्की. पब्लिक मीडिया, बदलापूर.